जडला जीवा तुझ्या या जीवावरती झालंय पुरता दंगा, चुकला ठोका कसा काळजाचा ग, धडधड वाढे संग. हे सपन हे पहाटेच अधुऱ्याश भेटीच, इशारा नजरेचा मला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ मखमली या लोपी सायलेंट गाण्यावरती आपला हा व्हिडिओ होणार आहे. जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि आजचा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी हा व्हिडिओ बनवू शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे, कमेंट्स करायचे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या झिप फाईलमध्ये भेटून जाईल. आणि जे काही बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट आहे हे पण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील. तिथून तुम्ही लिंक इनपुट करून घ्यायचे आहेत आलेट मोशनमध्ये, आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता अशा प्रकारे जे काही आपलं आलेट मोशन ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचे. आणि तुम्ही जे काही आता बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेला असतील त्यांचे हे 2 प्रोजेक्ट बनलेले असतील. यांपैकी आपला जो काही पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे. आणि इथे मी तुम्हाला आधीपासून जे काही फोटो ग्रुप वगैरे तरी मी तुम्हाला ग्रुप लावून दिलेले. आणि काही जे काही फोटो आहे मित्रांनो तर ते तुम्हाला स्वतःला लावावे लागतील, आणि काही इफेक्ट तुम्हाला स्वतःला लावावे लागतील. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ इथून नीट लक्ष देऊन कंटिन्यू पूर्ण बघायचे. ठीक आहे. आता जसे की इथं खाली बघू शकता, सुरुवातीला खाली तुम्हाला 3 ग्रुप भेटतील, फोटो ग्रुप बघू शकता हे वाले. तर यांच्यामध्ये तुम्हाला फोटो लावायचे. ठीक आहे. तर आता यांच्यामध्ये फोटो लावण्याआधी काय करायचे, या ग्रुपच्या खाली तुम्हाला बॅकग्राऊंडला फोटो लावायचे. आता त्यासाठी काय करायचे, अशा प्रकारे सुरुवातीला यायचे, नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. आणि बाजूचं हे जे काही फोल्डरचं नाव आहे तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायची. आता जसे की इथून मी आता समजा मी हा फोटो घेतलेला, अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे कोणता एक. ठीक आहे. नंतर पुढच्या बिटमार्कवरती यायचे, या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढून घ्यायचे. आणि फोटोच्या डाव्या किंवा उजव्या साईडला जी काही खाली जागा असेल तर अशा प्रकारे इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे. हा जो काही आपला पहिला फोटो ग्रुप आहे तर याच्या खाली घेऊन घ्यायचे. नंतर या फोटोवरती क्लिक करायचे. नंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे. जे काही ऑपेसिटीचे रेस आहे तर इथून -35 पर्यंत कमी करून घ्यायचे आहे. ठीक आहे. नंतर हा जो काही फोटो घेतलेला आहे आता हाच फोटो तुम्हाला वरच्या ग्रुपमध्ये लावायचे. सिंपली आता ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, पुन्हा सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, पुन्हा हाच फोटो अशा प्रकारे घ्यायचे आणि फोटोला इथं पुढं यायचे आणि इथंपर्यंत फोटोला अशा प्रकारे ओढून घ्यायचे. आणि जे काही उजव्या साईडला खाली जागा असेल फोटोचा तर इथे क्लिक करून फोटोला अशा प्रकारे रेक्टँगलच्या खाली घेऊन घ्यायचे. फोटोवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला थोडंसं छोटं करून घ्यायचे तुमच्या इच्छेप्रमाणे. ठीक आहे. आणि त्यानंतर बॅक बटनवरती क्लिक करून बाहेर यायचे. नंतर इथं बघू शकता इथं आपले फोटो लागून गेलेले आहे. त्यानंतर काय करायचे, अजून जो काय आपला खालचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे, एपेक्समध्ये यायचे, ॲड एपेक्समध्ये यायचे. ठीक आहे. आणि ऑपेसिटी आणि विजिबिलिटी नावाचं जे काही ऑप्शन आहे बघू शकता तर इथं क्लिक करायचे. आणि इथं तुम्हाला फेड इन आउट म्हणून अशा प्रकारे एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल, इथून याच्यावरती क्लिक करायचे. आणि स्टँडर्ड सेटिंग्स हे जे काही नाव आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. आणि जसं सेटिंग आहे तशी तुम्ही राहू द्यायची. नंतर बघू शकता जो काही फेड इन नावाचा ॲनिमेशन इफेक्ट आहे तर इथं लागून गेलेलं आहे या फोटोला. ठीक आहे. सेम अशा प्रकारे जे काही पुढचे 2 ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो लावून घ्यायचे. आणि फेड इन नावाचा जो काही हा इफेक्ट आपण बनवला आहे तर इथून काय करायचे, इथून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आणि तेच इफेक्ट पुढचे 2 फोटोंना पेस्ट करून द्यायचे आहेत. ठीक आहे. तर आता मी पटापट आता हे जे काही पुढचे 2 फोटो ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली फोटो लावून घेतो. ठीक आहे. तर इथून मी छोटंसं व्हिडिओ स्किप करून घेतो. ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता जे काही पुढचे 2 ग्रुप होते तर यांच्यामध्ये आणि ग्रुपच्या खाली मी अशा पद्धतीने बॅकग्राऊंडला फोटो लावून घेतलेले. आणि काय करायचे मित्रांनो, जो काही खालचा आपण पहिला फोटोला इफेक्ट लावला आहे मित्रांनो, बनवला आहे तर या इफेक्टवरती क्लिक करायचे, म्हणजे फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे अशा प्रकारे. पुन्हा बॅक यायचे
आणि पुढे यायचे आणि जे काही आपले पुढचे 2 ग्रुप आहे तर यांच्या खाली जे काही फोटो लावलेले आहे आपण तर या फोटोवरती क्लिक करायची, इफेक्ट्समध्ये यायची, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करत चालायचे. ठीक आहे, अशा प्रकारे 2 फोटोंना पण तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता पुढे यायचे. ठीक आहे, आता आपले सुरुवातीचे काम झालेले. आता अशा प्रकारे पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला इथं तुम्हाला अजून 3 बीटमार्क आहे बघू शकता. तर 3 बीटमार्कला पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आणि त्यानंतर पुढे ग्रुप लावून दिलेले बघू शकता. तर फोटोचे ग्रुपमध्ये पण तुम्हाला इथं फोटो लावायचे आणि खाली बॅकग्राऊंडला पण इथं तुम्हाला फोटो लावायचे आहेत. ठीक आहे, आता कशा प्रकारे फोटो लावायचे तर आता मी तुम्हाला ते सांगून देतो. तर अशा प्रकारे आता काय करायचं, 10.13 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून आता तुम्हाला तुमचे फोटो घ्यायचे. अशा प्रकारे फोटो घ्यायचे, पुढच्या बीटमार्कवरती यायचे, फोटोला इथपर्यंत ओढायचे, पुन्हा अजून इथून तुम्ही दुसरा फोटो घ्यायचे, पुढच्या बीटमार्कवरती येऊन फोटोला इथपर्यंत ओढून घ्यायचे. अशा प्रकारे जे काही आता हे 3 आपले बीटमार्क आहे तर यांना तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने नंतर काय करायचे, अशा प्रकारे इथं फोटो लावल्यानंतर आता काय करायचे, पुढचे जे काही आता आपले ग्रुप आहे तर एक ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो लावायचे आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला खाली तुम्हाला फोटो लावायचे. आता काय करायचं, अशा प्रकारे या ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे आणि इथं तुम्हाला खाली मधोमध अशा पद्धतीने ब्लॅक स्क्रीनमध्ये एक फोटो भेटेल बघू शकता. तर या फोटोवरती क्लिक करायचे, कलर एलपीएलच्या ऑप्शनमध्ये यायचे, फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे. जसं की आता इथून मी हा फोटो घेतलेला आहे, अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि वरती प्लसचे बटन दिलेले आहे तर याच्यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे इथं आपला फोटो लागून जाईल. सेम अशा प्रकारे जे काही आपले सर्व ग्रुप आहे पुढं तर या ग्रुपमध्ये अशा प्रकारे फोटो लावायचे आणि बॅकग्राऊंडला आता एक फोटो लावायचे. आता बॅकग्राऊंडला फोटो लावण्यासाठी काय करायचे, या फोटोचा आपला जो काही ग्रुप आहे फोटोचा तर याच्या सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा. अशा प्रकारे आपल्या पुढचे बीटमार्कवरती यायचे, फोटोला इथपर्यंत ओढायचे, वरती 3 डॉट दिलेले तर यांच्यावरती क्लिक करायचे आणि 5 नंबरचा फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करायचे आणि फोटोचा जे काही उजव्या साईडला जागा असेल खाली तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे जो काही आपला ग्रुप आहे तर याच्या खाली घेऊन घ्यायचे. सेम अशा प्रकारे ग्रुपच्या खाली अशा पद्धतीने तुम्ही पटापट आता हे सर्व फोटो लावून घ्या. तर मी पटापट यांना पण मी फोटो लावून घेतो. तर इथून पण मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो. ठीक आहे, तर मित्रांनो आता बघू शकता, आता इथं जे काही फोटो ग्रुप होते तर ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली जे काही बॅकग्राऊंडला फोटो होते तर इथून मी अशा प्रकारे सर्व फोटो लावून घेतलेले बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो इथून एक ग्रुपमध्ये पण लावून घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर काय करायचे, अजून अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी यायचे 10.13 सेकंदाच्या बीटमार्कवरती प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही आता आपला झिप फाईलच्या फोल्डरला सिलेक्ट करायचं आहे. आता झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे शेवटी यायचे आणि शेवटी तुम्हाला इथे एक व्हाईट कलरमध्ये अशा प्रकारे व्हिडिओ भेटून जाईल बघू शकता, ओव्हरले व्हिडिओ. तर इथून हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे आणि त्यानंतर आता या व्हिडिओवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे, 2 नंबरचा रोटेटच्या ऑप्शनमध्ये यायचे, याला अशा पद्धतीने 90 डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्यायचे. 3 नंबरच्या आयकॉनमध्ये क्लिक करून या व्हिडिओला अशा प्रकारे इथून झूम करून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे झूम करून घ्या आधी. नंतर काय करायचे, आता बॅक यायचे अशा प्रकारे. नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपिसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे, लाईटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि स्क्रीनवरती क्लिक करून द्यायचे. त्यानंतर काय करायचं, पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करायचे, वरती इथं चौकोन बॉक्स दिलेले बघू शकता हे वाला, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर काय करायचं, आता अशा प्रकारे पुढच्या बीटमार्कवरती यायचे, या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि ह्या व्हिडिओचा जो काही भाग असेल पुढचा तर इथून डिलीट करायचे. पुन्हा चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे, पेस्ट लेअर करायचे, पुढच्या बीटमार्कवरती यायचे, व्हिडिओचा पुढचा भाग डिलीट करायचे, पुन्हा पेस्ट लेअर करायचे इथून आणि पुढच्या बीटमार्कवरती येऊन लेअर कट करून टाकायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काही 3 फोटो आहे तर यांना हा व्हिडिओ लावून घ्या. ठीक आहे, तर आता जे काही आता हे 3 फोटो होते तर हे 3 फोटोंना हे 3 ओव्हरले व्हिडिओ लावल्यानंतर काय करायचे, आता बॅक यायचे आणि आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचा, जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करायचे, कॉपी इफेक्ट करून घ्यायचे इथून अशा प्रकारे. ठीक आहे, पुन्हा बॅक यायचे, आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे. ठीक आहे, आता अशा प्रकारे 10.13 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे आणि जे काही इथून पुढचे आपले 3 फोटो असतील तर हे 3 फोटोंना अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे फक्त जे काही 3 फोटो असतील तर यांना इफेक्ट पेस्ट करायचे. नंतर पुन्हा बॅक यायचे, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता जो काही पुढचा आपला 2 नंबरचा फोटो आहे शेवटचा तर याच्यावरचे इफेक्ट पण अशा प्रकारे कॉपी करायचे, पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे आता जो काही आपला 20.1 सेकंदावरती बीटमार्क आहे तर याच्यावरती यायचे, खाली यायचे आणि याच्या पुढचे जे काही आपण आता या ग्रुपच्या खाली फोटो लावलेले तर हे खाली लावलेले फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. अशा प्रकारे जे काही फक्त ग्रुपच्या खाली फोटो लावलेले असतील तर यांना 10 वाला इफेक्ट पेस्ट करायचे. ठीक आहे, 20.1 सेकंदाच्या बीटमार्कच्या पुढचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे खालचे फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे.
तर आता जे काय आता हे सर्व ग्रुपच्या खाली फोटो होते तर यांना हा वाला इफेक्ट पेस्ट केल्यावर आता काय करायचे, आता अजून अशा प्रकारे आपला जो काही 10.13 सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे आणि आता इथं आल्यानंतर काय करायचे, आता थोडंसं अजून सुरुवातीला यायचे व्हिडिओच्या ठिके आणि इथं जे काही आपली इमोजीची लेअर आहे तर याला वरती घेऊन घ्यायचे. सिम्पली या इमोजीच्या लेअरच्या डाव्या साईडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि पूर्णपणे अशा प्रकारे वरती घेऊन घ्यायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे वरती ही PNGची लेअरला घेऊन घ्यायची, जेणेकरून वरती इथं बघू शकता इमोजी दिसेल. ठीक आहे. अशा प्रकारे ही लेअर वरती घेऊन घ्यायचे. त्यानंतर आता बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे. आता सिम्पली व्हिडिओला सेव्ह करायचे तर वरती जे काही शेअरचं आयकन दिलेले याच्यावरती क्लिक करायचे आणि व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा ॲरो दिसेल, ॲरोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही आता व्हिडिओची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायचे आणि खालची जे काही क्वालिटीची रेस आहे तर इथून हिला अशा प्रकारे फुल वाढून घ्यायचे आणि खाली तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव दिसेल तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.